पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढील 24 तासांमध्ये राधानगरी धरण भरून कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता। राधानगरी धरणाची पाणी पातळी आज दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार 366.50 फूट इतकी आहे। धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास केवळ 1 फूट पाणी पातळी कमी असून मागील 4 दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू आहे। पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढील 24 तासांमध्ये धरण भरून कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजांद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे भोगावती नदीच्या पात्रात अचानक व मोठ्या प्रमाणात पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। खबरदारीचा उपाय म्हणून जलसंपदा विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सूचना दिलेल्या आहेत। यामध्ये नदीकाठी व नदी पात्रामध्ये राहणारे नागरिक, जनावरे व शेतीसाठी वापरली जाणारी साधनसामग्री तत्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत। पंपिंग सेट, विद्युत मोटारी, शेती अवजारे, इतर साहित्य नदीकाठांपासून दूर ठेवावीत। नदीपात्रामध्ये कोणत्याही व्यक्ती किंवा जनावरांना सोडू नये। ग्रामपंचायतीमार्फत दवंडी व सोशल मीडियावरून ही माहिती गावागावात पोहोचवावी। या संभाव्य पूर परिस्थितीमध्ये होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे। आरके न्यूज प्रतिनिधी, राधानगरी। ताज्या बातम्यांसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।